जीएसटी काउन्सिलची बैठक पार पडली आणि कर प्रणालीत मोठा बदल करण्यात आला. सध्याची 4 टप्प्यांची कर प्रणाली जी 5, 12, 18 आणि 28% होती ती फक्त 2 टप्प्यांची करण्यात आली, 5 आणि 18%. यानंतर तुमच्या आमच्या मनात काही प्रश्न नक्कीच निर्माण होतात. याच प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत जाणून घेऊया. सगळ्यात आधी 40% दराला स्पेशल रेट असं का म्हणतात? कारण हा दर फक्त काही महागड्या लक्झरी गोष्टी, तंबाखू आणि महागड्या कपड्यांवर लावला जातो, महागड्या गाड्यांवर लावला जातो. दर बदलाच्या दिवशी माझ्याकडे स्टॉक असेल तर नवीन दर लागू होतील का? तर हो, दर बदलल्यानंतर विकल्या गेलेल्या वस्तूंवर नवीन दर लागू होतील. ज्या खाद्यपदार्थांचा उल्लेख नाही त्याच्यावर किती टक्के जीएसटी असेल? तर अशा खाद्यपदार्थांवर 5% जीएसटी लागू होईल. दर बदल होण्यापूर्वी वस्तू किंवा सेवा दिल्या पण बिल नंतर केलं तर कोणता दर लागू होईल? जर पेमेंट हे दर बदलल्यानंतर मिळालं तर दर बदलल्यानंतरचा दर लागू होईल आणि दर बदलण्यापूर्वी पेमेंट मिळाले असेल तर जुना दर लागू होईल. पुढचा प्रश्न काय, तर माल वाहतुकीत असताना ई वे बिल पुन्हा करावं का? तर नाही, आधीचं ई वे बिल हे वैधतेपर्यंत लागू राहील. पुढचा प्रश्न, नैसर्गिक मध आणि कृत्रिम मध यांच्यात दर वेगळे काय? तर नैसर्गिक मधाला प्रोत्साहन देण्यासाठी वेगळी कर पद्धती ठेवण्यात आली आहे. पनीर आणि इतर चीजवर वेगळी कर पद्धती का लागू करण्यात आली आहे? फक्त पॅक केलेल्या पनीरवर जीएसटी लागू आहे. पनीर हा देशी दुग्धजन्य पदार्थ असल्यानं छोटे उद्योग टिकवण्यासाठी ही मुभा देण्यात आली आहे. म्हणजे आता पनीरवर आधी जो 5% जीएसटी होता तो आता 0 करण्यात आलाय. फक्त काही प्रकारच्या भारतीय ब्रेडवर जीएसटी दर हा का बदललाय? सर्व प्रकारच्या भारतीय ब्रेडना जीएसटी मधून सूट दिली आहे. पिझ्झा ब्रेड, रोटी, पराठा यावर आधी वेगवेगळे दर होते. फळांच्या रसासोबत कार्बोनेटेड पेयांवर वाढ का केली? तर या वस्तूंवर आधीच भरपाई उपकर होता, तो ठेवण्यासाठी हा दर वाढवण्यात आलाय. सर्व कृषी यंत्रसामग्रीवर जीएसटी कमी झालाय का? तर हो, आधी जो 12% होता तो आता 5% करण्यात आलाय. मग कृषी यंत्र हे पूर्णपणे जीएसटी मुक्त का नाही? जर पूर्ण सूट दिली तर उत्पादकांना जीएसटी परतावा मिळणार नाही आणि त्यामुळे खर्च वाढून शेतकऱ्यांना जास्त पैसे द्यावे लागतील. त्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत फॉलो करायला विसरू नका.